तर बघा आम्ही आलो आहोत शेतामध्ये. तुम्हाला मस्त असं नाही का ताजा ताजा पालक दाखवते. तर हे बघा ऊन वगैरे काहीच नाहीये, ढगाळ वातावरण आहे. साईडला बिल्डिंग आहेत मोठे मोठे. तर मी तुम्हाला असं जवळून दाखवते. खूप छान असं पालक आहेत. ताज्या भाज्यांची एक वेगळीच चव असते. तर हे बघा मोठा ब्लॉग होईल, तरी प्लीज कृपया पूर्ण माझा व्हिडिओ बघा. तर हे बघा खूप छान असा नाही का पालक ताजा ताजा आलेला आहे. थोड्या वेळ पूर्वीच इथं पाणी दिलेलं आहे. साईडला शेपू आहे बघा. तर हे बघा साईडला पण एक अर्धा एकर मध्ये हे आहेत, काय म्हणतात त्याला, हा ज्वारी आहे. कारण मला शेताची थोडीच माहिती आहे ना, त्याच्यामुळं शेपू वगैरे आहे नाही का. खूप असं पाणी वगैरे दिलेलं आहे त्याच्यामुळे चिखल झालेला आहे. तर हे बघा इतका छान पालक आहे ना. मी तुम्हाला दाखवली होती ह्याची रेसिपी, कमी वेळामध्ये कशी तव्यामध्ये आपण परतून घाई गडबडीमध्ये डब्याला किंवा खाऊ शकतो, तोंडी वगैरे लावायला. तर बघा आपण बाजारातला पालक बघितला, आता शेतामधला बघूया. खूप छान असा हिरवा हिरवा गार. कोणाकोणाला पालक आवडतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला तर आवडतो आणि मी आवर्जून करतेही मी. कारण मुलांना कुठल्या प्रकारे नाही का त्यांच्या पोटात घालण्याचा माझा प्रयत्न आहे. हल्लीची मुलं हे पालक वगैरे खायला नकोच म्हणतात. भाज्या वगैरे त्यांना बर्गर पिझ्झा हे बाकीचे चालतं हे असलं. पण त्याचबरोबर हे पण खूप असं पौष्टिक आहे. मी तर सहसा नाही का माझ्या मुलांना बर्गर पिझ्झा कमीच आहे, खूप कमी, आणि भाज्या वगैरे जास्त देते. तुम्ही पण खावा, तंदुरुस्त राहावा. तर चला, खूप मोठा ब्लॉग होईल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट छान छान करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला.